म्हणजे हा 150% वेगाने काम करेल. मग भागाकारामध्ये 150, हा 0 कटतोय, हा 0 कटतोय, हा 15 कटला, हा 15 कटला, तर इथं मिळतंय आपल्याला 10. म्हणजे ए हा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? मग 10 दिवसात. आता बघा, तसाच नेमका प्रश्न आहे, प्रश्नामध्ये काही बदल नाही आहे. नेमकं बघा, एक्स हा वाय पेक्षा 25% जास्त वेगाने काम करतो. जर वाय एकटा एक काम 20 दिवसात पूर्ण करत असेल, तर एकटा एक्स ते काम किती दिवसात पूर्ण करतो? सेम प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी 25% जास्त आहे, म्हणजेच इथं बघा या ठिकाणी वायपेक्षा, आता वाय जर कधी इथं 100 काम करत असेल, तर हा एक्स त्याच्यापेक्षा 25% जास्त आहे. म्हणजे 100पेक्षा 25% जास्त म्हणजे किती होतील मग तुमचे? 125 होतील. मग आता सरळ सरळ आपल्याला नेमकं काय करायचं बघा, की इथं आपल्याला या ठिकाणी मिळतंय हा 20 दिवसामध्ये 100 काम करायचं आहे. ज्याला काम करायचं तो खाली आला पाहिजे. एक्सला काम करायचं आहे, एक्स 125 आहे, इथं 125 खाली घ्या, 25 भाग जातो, 25 पाचे 125, 25 चोक 100, 5 1 5, या ठिकाणी बघा 5 चोक 20, राहिलेल्या संख्यांचा गुणाकार 4 × 4 बरोबर 16. तर इथं लक्षात येतं आपल्याला की जो काही एक्स आहे, हा एक्स ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल? मग 16 दिवसात पूर्ण करा. बघा, एकदम साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला हे प्रश्न सांगितले. तुम्हाला या प्रश्न कसे वाटले आणि या प्रश्नाच्या सोडवण्याची ज्या काही पद्धती आहेत त्या कशा वाटल्या, त्या तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलला जर कधी नवीन असाल तर त्याला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन हे जे काही बटन आहे ते पण त्या ठिकाणी दाबा आणि लाईक करायला विसरू नका. आणि इतरांना सुद्धा त्या ठिकाणी हा जो काही प्रश्न सोडवले आहे हे प्रश्न त्या ठिकाणी पाठवा. आतापर्यंत आपण 5 प्रश्न घेतले. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न घेऊ आणि एक एक जे काही चॅप्टर आहे ते पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. हे प्रश्न बाळांनो नवोदय विद्यालय असेल, त्याच्यानंतर पोलीस भरती असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, PSI STI असेल, अशा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, धन्यवाद.